आज मी जात आहे दटा स्टोरीच्या प्रीमियर बघण्यासाठी. माझ्यासोबत आहे वेदांत क्रिएशन. मग शांतनूला उचलून आम्ही पोहोचून गेलो व्हीआरच्या पार्किंग मध्ये. मग पार्किंगची तिकीट घेतली आणि पोहोचलो व्हीआर मॉल मध्ये. मूवी सुरू व्हायला थोडा टाइम होता तर मी म्हटलं व्हीआर मॉलच्या फेरफटका मारून घेतो म्हटलं. मग एवढं त्याचा बापू दिसला गेमिंग झोन मध्ये, मस्त गेम खेळत होता क्रिकेटच्या. मग याला पाहून थोडीशी जळली. कॅमेरा इकडे गेला तर या दोघांची तर पूर्ण एक्सप्रेशनच बदलून गेले एका झटक्यात. फायनली मग मूवीच्या पोस्टर सोबत फोटो काढली. तेवढ्यात हा भावेश म्हणत होता का थकला असं म्हणे व्हिडिओ काढू तर हे म्हणे पाणी पिऊन घे म्हणे. थिएटरमध्ये जायला मग साईड कॅप्चर आला. ओंबा म्हणे एक क्लिप घेऊन घे म्हणे माझं. वेदन भावने जय बाहुबली म्हणून केला स्वागत. मी थिएटरच्या आतमध्ये आलो तर तेवढ्यात माझ्या मागे प्रीत दादा होता. जसं त्याने हाय म्हटलं तसे मूवी सुरू आहे. लेकिन मौन रहकर अन्याय सहना, हर चाटे पे गाल आगे करना, उसमें समझदारी नहीं. पेताची होतं तर मूवी कधी संपली मला काही माहितच नाही. सागर दादांनी हे सांगितलं की लोकांनी हा मूवी का बरं बघितला पाहिजे. महिला आहे ना मूवी बघायसाठी आलो होतो तर वॉशरूम मध्ये तर जाणं कंपल्सरीच आहे. वॉशरूम मधून बाहेर निघालो तर इकडं पाहिलं तर प्रिटलॉक जेवढे जात होते प्रिटलॉकची एवढी झेटलं सिक्युरिटी होती का सांगू. नागपूरच्या क्रिटिक्स कडून जाणून की त्यांना हा मूवी कसा वाटला. पिक्चर कैसी लगी. बहुत बढ़िया थी पिक्चर. जबरदस्त मूवी आहे. प्रत्येकाने बघितला पाहिजे. आपल्या इतिहासाला कशा प्रकारे मोडलं जातं त्या मूवीमधून माहिती पडतं. प्रत्येकाने नक्की बघा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा. फॉलो करो. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.